देगलूर येथे शिवसेना नांदेड जिल्हा उपप्रमुख व्यंकटराव पाटील खदगावकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा। शिवसेना नांदेड उपजिल्हा प्रमुख व्यंकटराव पाटील खदगावकर यांचा वाढदिवस देगलूर येथील मानवी विकास अंध विद्यालयात अंध विद्यार्थ्यांना फळे व शालेय साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला। युवासेना नांदेड जिल्हा प्रमुख देगलूर विधानसभा नामदेव पाटील थडके यांच्या नेतृत्वाखाली व्यंकटराव पाटील खदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमातून समाज सेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। देगलूर येथील दिनांक 10 जुलै रोजी सामाजिक उपक्रमातून व्यंकटराव पाटील खदगावकर यांचा वाढदिवस साजरा झाला। शिवसेना नांदेड उपजिल्हा प्रमुख व्यंकटराव पाटील खदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर येथे विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आपला जन्मदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा झाला पाहिजे असे म्हणणारे शिवसेनेचे नांदेड उपजिल्हा प्रमुख व्यंकटराव पाटील खदगावकर यांनी अंध विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या समस्या आणि गरजा जाणून घेत सुसंवाद साधत खेळीमेळीच्या वातावरणात आपला वाढदिवस साजरा केला। वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम उपस्थित शिवसैनिक कार्यकर्त्यांच्या विशेष पसंतीस आला। देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयातही डॉक्टर मिलिंद शिकारी यांनी येथील व्यंकटराव पाटील खदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटपाचे आयोजन केले होते। व्यंकटराव पाटील खदगावकर यांच्या हस्ते येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले असून यावेळी डॉक्टर मिलिंद शिकारे, माजी सरपंच मनोहर देगावकर, रामराव जाधव, अशोक पांडलवार, बरसमवार आदी जण उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी किशन बुद्धेवार, युवासेना नांदेड जिल्हा प्रमुख नामदेव पाटील थडके देगावकर, देगलूर शिवसेना तालुका प्रमुख गंगाधर तमरुरकर, देगलूर शिवसेना शहर प्रमुख व्यंकट पुरमार, उप तालुका प्रमुख व्यंकट भोळे, देगलूर शहर प्रमुख अल्पसंख्याक सय्यद मीर सय्यद हनुमिया, शिवसेना शहर विभाग प्रमुख सचिन गुडलावार, डॉक्टर व्यंकट धुमाळे, ॲडव्होकेट अंकुश राजे तुळशीराम जाधव, ॲडव्होकेट अशोक कापसे, प्रशांत पाटील कुदमापूरकर, रणजित कुशावाडीकर, मिलिंद कावळगावकर, सुनील थडके, गंगाधर रावणपल्ले, सुनील पाटील देगावकर, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह अनेक शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज देगलूर शिवसेनेच्या वतीने युवा आघाडी असेल किंवा तालुका प्रमुख साहेब असतील, शहर प्रमुख साहेब असतील, माझ्या ध्यानीमध्ये मनीसुद्धा नव्हतं की माझं एवढं एक लोक उपयोगी वाढदिवस साजरा करतील। मी माझं परम भाग्य आईवडिलांच्या पुण्यानं आज मला अंध शाळेमध्ये येऊन त्या मुलांसोबत माझा वाढदिवस साजरा करण्यात आला। माझ्या टीमच्या वतीनं त्यांना जे खाऊ फूल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला। मी माझं परम भाग्य समजतो की मला हे वाढदिवस अशा पद्धतीनं साजरा करण्याचा लाभ भेटलेला। अनेकांचे वाढदिवस साजरे होतात आणि गाजावाजा होतो, अमाप खर्चही होतो, पण वेगळ्या पद्धतीनं आज आपण आपला वाढदिवस साजरा केला आहे। तरी ते वाढदिवस साजरा करणाऱ्यांसाठी आपला काय संदेश असणार आहे, काय सांगाल? मी पहिलं सांगितलं, मी भाग्यवान समजतो की मला देगलूर शहरामध्ये अशी टीम भेटलेली आहे, मग युवा आघाडीची असेल, फादरवाडीचे तालुका प्रमुख असतील किंवा शहर प्रमुख असतील, यांनी ठरवलेलं आहे। मी माझ्यामधनं काही ठरवलेलं नाही आणि मी त्यांचंही अभिनंदन करतो। असेच कार्यक्रम कोणाचाही वाढदिवस असेल, काही असेल तर घेत जावं आणि माझाही त्यांना पूर्ण पाठिंबा राहत जाईल प्रत्येक चांगल्या कामावर। तालुक्यातील संबंध शिवसैनिक आम्ही आज अंधशाळा देगलूर येथे जमा झालो। अंध विद्यार्थ्याच्या मध्ये मिसळून आम्ही हा वाढदिवस साजरा केला। तसेच वृक्षारोपणाचा पण कार्यक्रम छानपणे साजरा केला। एक आगळी वेगळी कथा समजा अशी आहे की वारेमाप खर्च करण्यापेक्षा कुठेतरी समजा ज्यांना समाजाचे जे गरजू लोक आहेत त्यांच्यासोबत जाऊन, त्यांच्यासोबत उभे राहून, त्यांच्यासोबत काही क्षण घालून जर आपण वाढदिवस साजरा केलो तर खरोखर त्यांना पण जाणवतं की समजा ही सामाजिक बांधिलकी खूप एक चांगली बांधिलकी आहे। त्या निमित्तानं मी संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक, आमचे जुने शिवसैनिक, नवे शिवसैनिक, प्रशांतरावजी पाटील, गजानन पाटील, ज्ञानेश्वर गुरुजी, त्याच्यानंतर नामदेवराव पाटील तर हिरारीने भाग घेतला त्यामध्ये, त्याच्यानंतर तालुका प्रमुख आमचे आणि तालुका शहर प्रमुख, या सर्वांच्या साक्षीने आम्ही हा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य लाभो ही सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगू। जे कारण जे ते काय तशी म्हणी जो आपले
तोची साधू ओळखावा देव तेथे जाणार या उक्तीला साजेसा आजचा हा उपक्रम युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील खडके यांच्या नेतृत्वाखाली हा संपन्न होत आहे। आज देगलूर तालुक्यामध्ये असेल, मुखेड तालुका असेल आणि पाहिलं तर नांदेड जिल्हा असेल, जर कोणाला बालाजीचं दर्शन जर होत नसेल, बालाजीचं दुसरं नाव आहे व्यंकटराव। तसंच आज जर बालाजी पाटील खतगावकर होत नसेल तर तुम्ही व्यंकटराव पाटलाची भेटून आपली प्रश्न, आपली समस्या, आपली अडचण दूर करू शकतो। आत्ताच व्यंकटराव पाटील खतगावकरांना व्यंकटराव पाटील मरकलकर यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। यामुळं आज पूर्ण देगलूर तालुका शिवसेना असेल, युवा सेनेच्या असेल, यांच्या वतीनं आपल्या लाडक्या नेत्याचं, आमच्या गुरुजींचं वाढदिवस हा अंध विद्यार्थीसुद्धा कुठेही कमी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्याचा बदलावा आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सोसायटीला संदेश देतोय की सर्वांना जगण्याचा अधिकार आहे, सर्वांचा राहण्याचा अधिकार आहे आणि ते आपण त्यांना त्या दृष्टीनं आपल्यामध्ये नेण्याचं आपण प्रमाण करावं। या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सगळ्यांना शुभेच्छा देतात आणि संदेश देऊन सर्वांनी हा उपक्रम दिवंगत करून येणाऱ्या काळामध्ये आम्हा पैसा, आम्हा खर्च, आम्हा वेगवेगळ्या ठिकाणी खर्च न करता याही वर्गाकडे आपण बघावं हा दृष्टिकोन आपण जनतेला देऊन हा वाढदिवस साजरा करतो आहे। त्यासाठी मी पुन्हा एकदा आमचे गुरुजी शतायुष्य व्हावत अशी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या अर्धशतकासाठी आणि पुढचा अर्धशतक निरोगी लाभावं अशी शुभेच्छा देतो। व्यंकटराव पाटील खतगावकर साहेब यांचं 50वा वाढदिवस आपण देगलूर तालुक्यात युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक नामदेव पाटील खडके यांच्या संकल्पनेतून हा चांगला उपक्रम हा मानवी विकासमध्ये अंध विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना फळवाटप असेल, वृक्षारोपण असेल आणि त्यांना पाण्याचे जे गरजवंत वस्तू आहेत ते वाटप करण्याचं त्यांचा संकल्प आणि मी व्यंकट पाटील खतगावकर साहेबांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्यांच्या राजकीय असतील, त्यांचं आयुष्य चांगलं राहावं, आरोग्य राहावं चांगलं आणि त्यांनी भविष्यात जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष व्हावं यासाठी त्यांचं मी शुभेच्छा देतो आणि एवढं बोलून माझ्या करटकेल सर्कल जिल्हा परिषदच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो। व्यंकटराव पाटील यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं समाज उपयोगी हा वाढदिवस साजरा झालेला आहे। जसं पृथ्वीचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण झाडे लावतो आणि तेच झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, संपूर्ण समाजाला उभं करण्याचं काम करतात। तसंच व्यंकटराव पाटील म्हणजे आमच्यासाठी एक ऑक्सिजनच आहेत आणि त्यांचं इथून पुढचं आयुष्य हे निरोगी आणि समाज उपयोगी जावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। जय महाराष्ट्र मला जय हिंद, जय महाराष्ट्र। या वृत्तपत्राच्या आजच्या विशेष अंकाचे माननीय व्यंकटराव पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त जे विशेष अंक काढलेला आहे त्याचे प्रकाशन आजचे सत्कारमूर्ती तथा सर्व शिवसैनिकाच्या उपस्थितीत संपन्न झाले असं जाहीर करतो आणि अतिशय सुंदर लेख लिहिल्याबद्दल संपादकाचे सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या वतीने माननीय व्यंकटराव पाटील खतगावकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। येतो